हाय हॅलो नमस्कार सर्वांना. जीवन एक अश्वमेध या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला तुम्ही फेस केलं असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने दुःख आधी येतं. मग ते कोणत्या स्वरूपात येतं, त्याची कारणे काय असतात, ते आपल्यासोबतच का होतं, आपण परिस्थितीला का दोष देतो, असं भरपूर वेळा होत असेल. तुमच्यासोबत पण झालं असेल आणि माझ्यासोबत पण झालं असेल. कारण हे जीवनाचं जे चक्र असतं यामध्ये प्रत्येक जण अडकलेला आहे. होतं असं की जीवन जगत असताना सुख दुःख या दोन नाण्याच्या बाजू आपल्याला बघायला मिळतात. तसेच विचार विनिमयातून आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण केल्यामुळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर काही होत नाही. आणि टेन्शन आपल्या जीवनात एक महत्वाचा वाटा ठरतो. कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेमचं टेन्शन आहे, कोणाला नातेवाईक बोलत नाही म्हणून टेन्शन आहे, तर कोणाला स्वतःचा एखादा बिझनेस असेल तो ग्रो होत नाही म्हणून टेन्शन. असे भरपूर कामं आहेत. काही लोक अबोला साधून आपला राग आपलं टेन्शन व्यक्त करतात की तो बोलणार मग मी बोलणार त्याच्याशी, असं करून जीवनाचं चक्र चालू. असं प्रत्येक जण आपल्या आयुष्यात जगतोय आणि यापुढेही असं जगत राहणार. वेळ आणि काळ कोणासाठीही थांबला नाही. म्हणून रुसवे फुगवे काय असेल ते बाजूला सारा आणि आपल्या आयुष्याचा प्रवास सुखद करा. मित्रांनो, कसं आहे, आयुष्य हे थोड्या क्षणासाठी एक चांगल्या प्रकारे आपल्याला जगता यायला पाहिजे. त्यासाठी विचार, आचार, मन शुद्ध हे पण असायला हवं. त्यामुळे होईल असं की एखाद्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असेल तर विचार पण कन्व्हर्ट त्या स्वरूपात होतात. टेन्शन मध्ये असाल तर नको नको ते विचार मनात येतात. एखादं काम करत असाल आणि चांगलं काम करत असाल, एखाद्या ठिकाणी फिरायला गेला असाल तर विचारांची जी प्रक्रिया असते, ती अपॉइंटमेंट असते, ती वेगळ्या स्वरूपाची होते. की आपण आपल्या एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर आपलं मन पण त्या स्वरूपाचं होतं. आपल्याला छान छान वाटतं. आणि जर एखादा डीपली विचार करत असेल, वाईट विचार करत असेल की ती व्यक्ती माझ्याशी असं का बोलली, रुडली का बोलली, नको बोलायला पाहिजे होती, तर आपलं मन त्याच गोष्टीचा सारखं सारखं विचार करून आपले जे मानसिक संतुलन आहे ते खराब होण्याचं काम करतं. असे बरेच उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आज आपण चालू घडामोडीवर बेस असलेला व्हिडिओ, या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही लोक असतात की अबोला धरतात किंवा स्पष्टपणे बोलत नाहीत, त्यांच्यासाठीच आहे. आयुष्याचा सुखद मार्ग, आता सुखद मार्ग करण्यासाठी समाधान महत्वाचं असतं. पूर्ण आयुष्य जगत असताना समाधान मिळतच नाही आणि आपण ते शोधत असतो की आपले पण दिवस चांगले येतील, आपण काय आयुष्यभर हेच कष्ट करायचे काय, असं प्रत्येकाला वाटतं. आणि ते साहजिकच वाटायलाच पाहिजे. कारण माणूस म्हणून माणसाची खरी ओळख विचार करणे, विचार विनिमय करणे, आपल्या भावना इतरांशी शेअर करणे. दुःख आलं तर ते पचवता पण आलं पाहिजे. पण आजकाल दुःख आलं तर माणूस खचून जातो. सर्वात आधी त्याचं पहिली स्टेप असते खचून जाणे. मग तो का खचत असेल? कारण विचार विनिमय आजकाल बघायला मिळत नाही. कारण ती व्यक्ती स्वतःलाच आतून टॉर्चर करत असते. मी याला सांगू काय, त्याला सांगू काय. पण असं मन मोकळेपणाने बोलणं बंद झाल्यामुळे
वैचारिकता पण माणसाची ढासळते. असो, त्यासोबतच जशी तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगायची, तसंच मी पण तुम्हाला या गोष्टीच्या थ्रू काही जीवनाचा अनुभव तुमच्या सोबत सांगणार आहे. त्यातून तुमच्या जीवनाचं सोनं तर होणारच, त्यासोबतच असं तुम्हाला एक वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला जर लवकर राग येत असेल, तर त्या व्यक्तीने स्वतःला कंट्रोल कसं करायचं, किंवा राग का येतो? कारण एखादी गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध झाली की लगेच आपली बॉडी जी सिस्टीम आहे ती लगेच ऍक्टिव्हेट होते. मग राग येणे, मनामध्ये चिडचिडी निर्माण होणे, अशा गोष्टी होतात. प्रवास हा जो जीवनाचा प्रवास आहे हा चालूच असतो, तो कोणासाठी थांबत नाही. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल असं कधी होणार नाही. आजची वेळ आहे, त्या वेळेची किंमत करा. कारण एकदाची जी वेळ निघून गेली ती निघून जाणार आहे, ती पुन्हा येणार नाही. आणि हे ते बोलतात ना, त्रिवार सत्य आहे. म्हणून चांगले विचार करा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, जेणेकरून तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. आजकाल मानसिक स्थिती या विषयावरती आपण नंतर बोलूया, पण ढासळलेली बऱ्यापैकी दिसते आपल्याला. टेन्शन थोडं असतं, माणूस मोठं करून ठेवतो. कारण सुसंवाद राहिला नाही, नात्यांमध्ये असू द्या की एखाद्या फॅमिलीमध्ये असू द्या. मन मोकळेपणाने राहिलाच नाही. रुसवे फुगवे, मान सन्मान, स्वाभिमान या गोष्टीमध्ये माणूस अडकलेला आहे. आणि हे असंच चक्र चालू राहणार आहे. मित्रांनो, आयुष्य सोपं करायचं असेल ना तर टेन्शन कमी घ्या, मन मोकळेपणाने जगा. वाटलं तर एखाद्या ठिकाणी फिरायला जा. त्याने होतं असं की आपल्याला पर्यटन आपल्याला बघायला मिळतात. आपलं मन त्या गोष्टीमध्ये रमतं, त्या गोष्टीची आवड आपल्या निर्माण होते, आणि मन आपलं शुद्ध होतं. आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही, स्ट्रेस कमी होतो, टेन्शन कमी होतं. म्हणून शक्यतो मी तुम्हाला ऍडवाइस करेल की फिरायला जावं. एका ठिकाणी बसून किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करून स्वतःचं मन खच्चीकरण करण्यापेक्षा एखाद्या ऐतिहासिक स्थळाला व्हिजिट करा, वाचन करा, चिंतन करा. त्याने होईल असं की तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुमचा बदल तुम्हाला जाणवेल. कारण वाहतं पाणी सर्वजण पितात, थांबणारं पाणी कोणी पित नाही, याचा पण विचार आपण करत नाही. तुम्ही सर्व समजूतदार आहेत, तुम्हाला सर्व कळतं, पण एक वेळ अशी येते की आपला माइंड त्या ठिकाणी ब्लॉक होतो. मग तो फॅमिली असू द्या की एखाद्या बिझनेस असू द्या की काय इतर काय, तर ती वेळ येऊ नये म्हणून एक छोटासा संकल्प मी या व्हिडिओच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा केलाय. आयुष्य प्रत्येकाला कठीण वाटायला लागलेलं आहे आजकाल. वर्ष संपायला आलेलं आहे. अजून काही लोकांनी येणारे प्लॅन नाही केले असणार. पुढच्या आयुष्याची सुरुवात कशी करायची हे ठरवलं नसेल तर त्यांनी नव्याने सुरुवात करा. टेन्शन घेऊ नका.
कारण टेन्शन घेतल्याने ती व्यक्ती मानसिक विकलांग होते. सारख्या सारख्या तोच विचार, सारख्या सारख्या त्या गोष्टी करत असल्याने त्या गोष्टीचा परिणाम खूप घातक होतो. म्हणून शक्यतो चांगले विचार करा. एका विषयावरती विचार करू नका, किंवा ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होईल ती गोष्ट करू नका. मग ते एखादे कार्य असेल किंवा विचार असेल किंवा इतर काही असेल. मित्रांनो, कसं आहे, आयुष्य प्रत्येकाला संधी देतं. त्याचं सोनं करायचं किंवा माती करायचं हे आपल्या हातात असतं. पण प्रत्येक जण असं ठरवतो की आपल्या आयुष्याचं सोनंच व्हायला पाहिजे. पण प्रत्येकाला सक्सेस किंवा यश मिळतं असंच नाही. आयुष्य म्हटल्यावर अपयश, यश मिळणार आहे. त्या गोष्टीला आपण खेळ समजून घ्यायचं. खेळ, आता खेळात जिंकणे हारणे या गोष्टी चालू असतात, तसंच आयुष्यात पण चालू असतात. आपण ते तसं स्वीकारलं पाहिजे. स्वीकारणे ही भावनाच मुळतः कोणी घेत नाही. त्या भावनेच्या बाहेर जातात. मला अपयश आलं, मग मी आता काय करू आणि कसं होईल, या विचारांचा जो प्रवास चालू होतो तो माणसाचं खच्चीकरण करण्याचं काम करतो. तो विचार तिथे थांबला पाहिजे. आणि आयुष्य जगत असताना या गोष्टी होणारच आहे, आपण त्या पद्धतीने त्या स्वीकारल्या पाहिजे. असं नाही एकदा अपयश आलं म्हणजे आपण त्या गोष्टीचा विचारच करायचं बंद केलं, असं पण व्हायला नको. समतोल राखला गेला पाहिजे की अपयश आलं तर ठीक आहे, आय विल मॅनेज धिस सिच्युएशन, हा फॉर्म्युला एनी टाइम म्हणजे आपण स्वीकारला पाहिजे की ठीक आहे, परिस्थिती आली, मी स्वीकारली, ती वेळ आहे, ती निघून जाणार आहे. नंतर त्यावरती मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय या जगामध्ये पर्यायच नाही. नशिबाचा जो संयोग असेल ते होईल, तो भाग वेगळा. पण कष्ट जर प्रामाणिक असतील तर काही गोष्टी आपल्या न कळत पण होतात आणि कळत पण होतात. त्या अशा की एखादे कार्य सतत करत असाल तर अपयश मिळतं, पण ते थोड्या क्षणासाठी असतं. पण यश हे कायमस्वरूपी असतं. म्हणून आपले कष्ट प्रमाणित ठेवा, आपलं आचरण चांगलं ठेवा, आणि जो काही त्रास असेल आपल्याला तो इतरांना सांगा. इतर काय करतील की नाही करतील हा प्रश्न बाजूला सारा, पण आपलं मन आपण व्यक्त केल्याने आपली जी मानसिक चिडचिड होते ती कमी होईल आणि आपला जो जीवन प्रवास आहे तो नक्की सुखकर होईल. भेटूया पुन्हा नवीन. तोपर्यंत जीवन एक अश्वमेध या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.